नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। GCC TBC टायपिंग परीक्षेची तयारी करत असताना परीक्षा अगदी तोंडावरती आलेली आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये आपल्या एक्झाम सुरू होत आहेत आणि वेळ कमी आहे। तर मग कमी वेळेमध्ये काही स्ट्रॅटेजी आहे का जी फॉलो केल्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। खरंच हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळेच या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा। हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबती शेअर करा। परीक्षेच्या अगोदर 7 दिवस का महत्त्वाचे असतात? कारण मित्रांनो, याच 7 दिवसांमध्ये आपली स्पीड वाढत असते, याच 7 दिवसांमध्ये आपली ॲक्युरेसीसुद्धा वाढत असते आणि याच 7 दिवसांमध्ये आपला कॉन्फिडन्स देखील वाढत असतो। तुमचं म्हणणं असेल की सर, पाठीमागील 6 महिने आम्ही सराव करत असताना या 3 गोष्टी झालेल्या नाहीत, मग शेवटच्या 7 दिवसांमध्ये कसं काय शक्य आहे? कारण मित्रांनो, आता आपल्याला एंड लाईन दिसत असते, आपलं टार्गेट आता समोर दिसत असतं। आपल्याला फक्त आणि फक्त परीक्षेचे 7 दिवस शिल्लक असताना, आपलं हॉल तिकीट आलेलं असताना, परीक्षेची डेट समजली असतानाच या गोष्टी पॉसिबल आहेत। कारण आपल्याला टार्गेट समोर आहे, एंडिंग आपला समोर आहे आणि एंड लाईन समोर असतानाच आता मात्र आपण आपलं स्पीड सुधारू शकतो, ॲक्युरेसी सुधारू शकतो, कॉन्फिडन्स सुधारू शकतो। हे 7 दिवसांमध्येच शक्य आहे। मग नक्की काय करणं अपेक्षित आहे या 7 दिवसांमध्ये, हेच पाहणार आहोत। सर्वात पहिली गोष्ट, दिवस पहिला, तुमची सध्याची स्थिती समजून घ्या, तपासून घ्या। आता तुम्ही कुठे आहात हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे जाऊ शकत नाही किंवा पुढे जाण्यात कोणतीही मजा नाही। सर्वात अगोदर स्वतःची स्पीड टेस्ट द्या, स्वतःहून स्पीड चेक करा, स्पीड पॅसेज करा, भले ती कोणतीही एक्झाम असू द्या, स्वतःची स्पीड चेक करा। भले मग 30 असेल, 40 असेल, 50 असेल, 60 असेल, या 4 पैकी तुम्ही कोणतीही परीक्षा देत असू द्या, काहीही प्रॉब्लेम नाही। मात्र तुम्ही स्वतःचा स्पीड कॅल्क्युलेट करा, टेस्ट करा, स्वतःची ॲक्युरेसी चेक करा। तुमचा स्पीड किती येतोय आणि ॲक्युरेसी किती येते, दोघांनाही चेक करा। आणि फॉर एक्झाम्पल, तुमचं स्पीड आहे हे 25 शब्द प्रति मिनिट आणि तुमचं ॲक्युरेसी आहे समजा 93.5%। कुठेतरी या दोन्ही गोष्टी वाढवणं गरजेचं आहे। स्पीड कमीत कमी 30+ पाहिजे। जर तुम्ही 30ची परीक्षा देणार असाल, तुम्ही 40ची एक्झाम देणार असाल तर 40+ पाहिजे। जी काही एक्झाम देणार आहात त्याच्यामध्ये प्लस तुमचा स्पीड असणं आवश्यक आहे। तुमची ॲक्युरेसी कमीत कमी 95% अपेक्षित आहे। भले मग काही विद्यार्थ्यांची ती 98% असेल, 99% असेल, कोणाची 100% असेल तर हॅट्स ऑफ यू, तुम्हाला माझा सलाम आहे। मात्र कमीत कमी 95% ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे। या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तुम्ही तुमचा आता टार्गेट ठरवा। जर तुमचं 25चं स्पीड असेल तर तुम्ही 32 स्पीडपर्यंत जाणं गरजेचं आहे। तुमचं कितीनं स्पीड वाढलं पाहिजे? 7 स्पीड शब्द प्रति मिनिटने। ॲक्युरेसी तुमची कितीनं वाढली पाहिजे? कमीत कमी 95% एवढं टार्गेट ठेवा। तुमची पहिल्या दिवशी तुम्ही काय करा, आजची स्वतःची स्थिती समजून घ्या। दुसऱ्या दिवशी वीक एरिया ओळखा। तुम्ही आता क्लिअर केलं वीक एरिया कोणता आहे, बरोबर? वीक एरिया ओळखा, तुमचं स्पीडचा वीक एरिया आहे, तुमचा ॲक्युरेसीचा कोणता वीक पॉईंट आहे तो शोधा। आणि याच्यानंतर कुठेतरी तुम्हाला पॅनग्रामची प्रॅक्टिस करावी लागेल। पॅनग्रामला शोधा, त्याची प्रॅक्टिस करा। पॅनग्रामची मी तुम्हाला अक्षर दिलेली आहेत, शब्द दिलेले आहेत, तुम्ही पाठीमागं व्हिडिओ चेक करून घ्या। त्याच्यानंतर स्पीड पॅसेज
जेवढे शक्य आहे तेवढे स्पीड पॅसेजची प्रॅक्टिस करा. स्पीड पॅसेज तुम्हाला खूप सारी उपलब्ध आहेत. तुम्ही अजूनही आपली मेंबरशिप जॉईन केलेली नसेल तर मेंबरशिप जॉईन करा. जवळपास तिथे तुम्हाला 300पेक्षा अधिक स्पीड पॅसेज पाहायला मिळतील. रिअल एक्झाम पॅटर्ननुसार आहेत. स्वतः टाईम लावा, टाईम मॅनेजमेंट करा आणि सातत्याने तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. कुठेतरी तुमच्या चौथ्या दिवशी त्याच्यामध्ये बराचसा फरक जाणवलेला असेल. पॅनग्रामच्या व्हिडिओ पाठीमागे मी अपलोड केलेले आहेत. पॅनग्राम आत्ताच जाऊन पहा. पॅनग्रामची वाक्य सुद्धा चेक करा, त्याच्यानुसार प्रॅक्टिस करा. 5व्या दिवशी तुमची ॲक्युरेसी ही स्पीडपेक्षा जास्ती असली पाहिजे. बरोबर. तुम्ही आता 3 ते 4 दिवस प्रॅक्टिस केली आणि 4 ते 5 दिवसांमध्ये तुमची ॲक्युरेसी वाढली पाहिजे. रॅन्डम प्रॅक्टिस पूर्ण थांबवा. जशी तुम्ही आता आज हा स्पीड पॅसेज काहीही रॅन्डमली चाललेलं असतं तर हे टाळा आणि जेवढ्या काही चुका होत आहेत, एरर येत आहेत, ते रिडक्ट करण्याचा प्रयत्न करा. 6वा दिवस, 6व्या दिवशी फुल एक्झाम द्यायची, पूर्ण एक्झाम, ज्याच्यामध्ये तुमचं ऑब्जेक्टिव्ह असतील, स्पीड पॅसेज असतील, लेटर असेल, ईमेल असेल, स्टेटमेंट असेल, सर्व गोष्टी असतील. फिक्स टाईम प्रॅक्टिस करायची. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ॲटोमॅटिकली येणार आहे. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत तुमची ॲक्युरेसी वाढत नाही, जोपर्यंत तुमचं स्पीड वाढत नाही, तोपर्यंत तुमची कॉन्फिडन्स वाढणार नाही. आणि जोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स वाढणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे एक्झाम देऊ शकत नाही. कारण एक्झाममध्ये खूप विद्यार्थ्यांना पॅनिक व्हायला लागतात. खूप सारे विद्यार्थी पॅनिक होतात कारण या 3 पैकी काहीतरी गोष्ट हललेली असते, ढळलेली असते, कमी झालेली असते. परिणाम पॅनिक होतात. पॅनिक झालं की हात थरथर कापतात. हात थरथर कापले की ब्लँक व्हायला लागतं, शब्द दिसत नाहीत, स्पीड असूनही येत नाही, ॲक्युरेसी असूनही येत नाही. परिणाम आपण फेल झालेलो असतो. कुठेतरी या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ह्याच सर्व गोष्टी तुम्हाला पुढील 6 दिवसांमध्ये करायच्या आहेत. शेवटच्या दिवशी अजिबात प्रॅक्टिस करू नका, या मताने मी तुम्हाला बोलतोय. 20 ते 30 मिनिटे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जास्तीत हार्डली, ते पण कधी लाईटमध्ये. लाईटमध्ये म्हणजे रात्री करायची का लाईट लावून? नाही मित्रांनो. लाईट प्रॅक्टिस म्हणजे खूप कमी प्रॅक्टिस, अतिशय कमी, आणि दिवसाबरोबर प्रॅक्टिस करा. रात्री वगैरे तसं काही जाऊन प्रॅक्टिस करू नका. एकदम चिल राहा, रिलॅक्स राहा आणि चांगली झोप घ्या. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं होतं की उद्या परीक्षा आहे, आदल्या दिवशी त्यांना झोप लागत नाही. झोप लागली नाही की दुसऱ्या दिवशी त्रास होतो. पित्ताचा त्रास होते असेल, मळमळ असेल किंवा एक्झाम प्रेशर असेल, सहन होत नाहीत. परिणामी खूप काही गोष्टी घडतात. शारीरिक जर तुम्ही क्लिअर नसाल, मानसिकरित्या जर तुम्ही तयार नसाल, क्लिअर नसाल, तर एक्झाम देणार कशी? बरोबर आहे ना. आता प्रश्न आहे, दररोज प्रॅक्टिस किती करायची या 6 ते 7 दिवसांमध्ये? तर दररोज तुम्ही किमान, परीक्षा आपली 90 मिनिटांची आहे ना, तर किमान तुम्ही 90 मिनिटे, 60 मिनिटे, तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढी प्रॅक्टिस करा. सकाळी एक सेशन ठेवा, संध्याकाळी एक सेशन. 2 सेशनमध्ये प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी असं नाही, दोन्ही टायमिंग करा. शक्य असेल तर तुम्ही आत्ताच इन्स्टिट्यूटला जावा, रिक्वेस्ट करा, सर आमची बॅच दुपारची आहे, सकाळची आहे, संध्याकाळची, आम्हाला 2 टाईम प्रॅक्टिस करायची आहे. रिक्वेस्ट करा. तुमच्याकडे जर घरी सॉफ्टवेअर असेल तर तुम्ही घरी सॉफ्टवेअरवरती प्रॅक्टिस करा. आणि जर तुमच्याकडे घरी सर्व सेटअप अवेलेबल असेल तर आपली जॉईन करा बॅच, मेंबरशिप आपली जॉईन करा. कारण खूप सारं मटेरियल आहे मित्रांनो. मी तुम्हाला वारंवार सांगतोय आपली मेंबरशिप जॉईन करा. कारण जवळपास प्रत्येक विषयाच्या 1,500 MCQ दिलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर आपल्याला जवळपास 300+ स्पीड पॅसेज त्याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. प्रॉपर एक्झाम गाईड आहे. कम्प्युटर फंडामेंटलची फुल सिरीज आहे. सर्वच्या सर्व मटेरियल उपलब्ध आहे. काही मटेरियल PDF मध्ये उपलब्ध आहे, काही व्हिडिओ मटेरियल आहे. सर्वच्या सर्व गोष्टी आहेत. फक्त आणि फक्त 179 रुपयांमध्ये पूर्ण परीक्षेची तयारी आहे तिथं. त्यामुळे मित्रांनो लगेच आपली मेंबरशिप जॉईन करा.
या 7 दिवसांमध्ये नवीन सॉफ्टवेअरवरती प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करू नका. कीबोर्ड नवीन करण्याचा प्रयत्न करू नका. जास्त आता काही विद्यार्थी काय करतात मित्रांनो माहिती आहे का, की अरे आता माझी प्रॅक्टिस वाढवली पाहिजे, परीक्षा जवळ आली, मग रोज 1 तास करतात ना, तिथे तो 3-3 तास करतात. ओव्हर प्रॅक्टिस होते आणि ओव्हर प्रॅक्टिसच तुम्हाला कुठंतरी पॅनिक व्हायला सुद्धा जबाबदार असते. त्यामुळे मित्रांनो कुठेतरी तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर ॲक्युरेसी गरजेची आहे, कन्सिस्टन्सी गरजेची आहे, कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे, स्मार्ट प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. कुठेतरी या सर्व गोष्टी असतील तरच तुम्ही सक्सेस होणार आहात, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा, सातत्य ठेवा. तुमची परीक्षा अतिशय सुंदर होणार आहे आणि तुम्ही चांगल्या मार्काने पास होणार आहात, एवढा ठाम विश्वास मला वाटतो, कारण तुम्ही आपल्या ब्रँड स्किलसोबत जोडलेले आहात. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. लवकरच भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये.